पुढची बातमी आपण पाहूयात। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी आक्रमक भूमिका घेतली। पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ साखर कारखान्यामध्ये शेतकऱ्यांना भाव नाही, भाव द्या नाही तर आंदोलन उभारणार असल्याचा थेट इशारा आता शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिलेला आहे। आमचा विषय असा आहे की आम्हाला कारखाना कोण चालवतो हे महत्त्वाचं नाहीये। आम्हाला कारखान्यामध्ये ऊसाचं गाळप चांगलं झालं पाहिजे, एकही ऊसाचा कांड शिल्लक राहता कामा नये आणि आम्हाला ऊसाला चांगला दर मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे। या संदर्भामध्ये काल पंकजाताई मुंडेंशी माझं बोलणं झालं। मी त्यांच्याकडून सविस्तर पूर्ण भूमिका समजून घेतली। आम्हाला बीडच्या स्थानिक राजकारणामध्ये पडायचं नाहीये। आमच्या दृष्टीनं ऊसाला भाव मिळणं आणि कारखान्याचं पूर्ण गाळप होणं महत्त्वाचं आहे। तर ऊसाला चांगला भाव मिळाला नाही तर वेळ प्रसंगी शेतकऱ्यांना एकत्रित घेऊन आम्ही लढाई उभा करू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।